काय मिळतं बरं तुला हे असं रोस्ट करून? आनंद. आनंद. मग त्या ऑफ हँडला रिॲक्शन काही येते का तुम्हाला? खूप येतात मला. मग तू याला रिॲक्ट कसं करते? जमेल तेवढं त्यांना समजून घेण्याचा. तुम्ही समजावून सांगता, ऐकतात? काही ऐकतात, काही नाही ऐकत. काय करणार? कमी शब्दात जास्त अपमान करतेस म्हणूनच मला असं वाटत होतं की पुण्यात राहत असेल. असं पुलंना जर फॉलो करत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला पहिल्यापासून येतात. तुला वाचलं? हो. तो खूप म्हणजे अविस्मरणीय क्षण होता. त्यात 11:30 वाजता माझे 1000 सबस्क्रायबर झाले. फॅमिली ब्लॉगिंग म्हणजे कशाला एफर्ट्स घ्यायचे आपणही असंच काहीतरी करू, ही मेंटॅलिटी तयार होते का लोकांमध्ये? अगदीच. आपल्याला ना दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे बघण्यात जास्त इंटरेस्ट असतो. एका डिप्रेशनच्या फेज मधनं बाहेर आली आहे. खूप एक्स्ट्रीम डिप्रेशन, पूर्ण होप्स हारले होते लाईफमध्ये. मला नाही करायचं म्हटलं, हे सगळं सोडलं. तू त्या डिप्रेशन मधून कशी बाहेर आलीस? मी मेडिकेशन घेतलं, थेरपी घेतली, त्याच्यानंतर रेकी घेतली आणि भगवद्गीता. हाय अमृता. हाय. माझा सर्वात पहिला प्रश्न आहे तुझ्यासाठी, काय मिळतं बरं तुला हे असं रोस्ट करून? आनंद. आनंद, समाधान. समाधान. भारी वाटतं मला खूप की म्हणजे ऍक्च्युली असं नाहीये की मला लोकांच्या चुका काढायच्या आणि त्याच्यात एक असुरी आनंद वगैरे भेटतो, अशातला काही भाग नाहीये. छान वाटतं लोकांना क्रिटिसाइज करायला, कारण म्हणजे जर तुम्ही गोड बोलून लोकांच्या जर चुका सांगितल्या तर मला असं वाटतं त्यांच्यामध्ये सुधारणा व्हाव्यात. आणि दुसरं म्हणजे की पैसा तर मिळतोच की, सो अल्टिमेट एम सगळ्यांचं तेच असतं त्याच्यासाठी. बरं, पण याच्यामध्ये कोणाचे मन दुखावले जातात? हो, खूप जणांची, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांचीच. अगदी क्वचित लोकांची मी परमिशन घेऊन रोस्ट केलेलं, पण ऑब्व्हियसली ते लोक सगळेच ऑफेंड होतात, कारण असं म्हणतात की स्वतःच्या चुका ऐकायला अजिबातच आवडत नसतात, सगळ्यांना तारीफ ऐकायला आवडते. सो या मन दुखावलं जातातच की. मग त्या ऑफ हँडला रिॲक्शन काही येते का तुम्हाला? खूप येतात मला, म्हणजे अक्षरशः म्हणजे माझं असं आहे की मी अगदीच बॅड लँग्वेज यूज नाही करत, किंवा मी खूप खालच्या पातळीला जाऊन रोस्ट नाही करत, किंवा मी अगदीच क्लीन रोस्ट करते, शिवाय देत नाही लोकांना. पण या लोक मला शिवाय देतात, लोक मला अगदीच घालून पाडून नाही बोलतात. शिवाय देतात? खूपच, म्हणजे अगदी फोनवर, कमेंट मध्ये नाही, व्हिडिओ करून शिवाय देतात. आणि काही इन्सिडेंट्स असे आहेत की ज्यामध्ये मला धमकीचे फोन कॉल्स, किंवा मग इंस्टाग्रामवरती पण मेसेजेस, किंवा जर कधी माझा चुकून हुकून नंबर लीक झाला असेल तर तसेही मला फोन कॉल्स वगैरे येतातच. मग तू याला रिॲक्ट कसं करतेस? एकतर बेसिकली मला असं वाटतं, म्हणजे माझ्या वडिलांचं म्हणणं असं आहे की शांततेत तुम्ही जग जिंकू शकता, तर मी होईल तितकं पोलाइटली आन्सर करण्याचा प्रयत्न करते. असं असतं की युट्यूबचं आयुष्य वेगळं, पर्सनल आयुष्य वेगळं, त्यामुळे मी एकच सांगते त्यांना की जे मी तिथे बोललीये ते तुम्ही मनावर घेऊ नका, ते फक्त मी चॅनल पुरतं बोललीये, तुमच्या पर्सनल आयुष्याबद्दल काही बोललेली नाहीये. त्यामुळे मी जमेल तेवढं त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्ही समजावून सांगता, त्यांना ऐकतात? काही ऐकतात, काही नाही ऐकत. काय करणार मग? बरं, म्हणजे पण असं वाटत नाही का की ठीक आहे, म्हणजे युट्यूबमध्ये आपण बऱ्याच गोष्टीवरती किंवा बऱ्याच कॅटेगरीचे व्हिडिओज वगैरे बनवू शकतो, मग मला त्यालाच अनुसरून एक प्रश्न विचारायचा आहे, रोस्टिंगच का? कारण ना, म्हणजे मला असं वाटतं बरं का की म्हणजे माझं वाचन अगोदरपासूनच आहे, तर मी पुलंना खूप फॉलो करते. तर मग त्यांचं जे ऑब्झर्वेशन होतं, किंवा ते असं चालतं बोलतं कुणालाही रोस्ट करायचे एकदम फनी लँग्वेज मध्ये, आणि ते असं कुणी ऑफेंड नव्हतं होत. तर मग असं वाटायचं की आपण हे सहजासहजी करू शकतो, याला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि मग मी त्यामुळे रोस्टिंग सुरू केलं. आणि असं आहे की कमी शब्दात जास्त अपमान करण्याची कला आहे अवगत, त्यामुळे मग रोस्टिंग. कमी शब्दात जास्त अपमान करतेस म्हणूनच मला असं वाटत होतं की तू पुण्यात राहत असेल. पण मराठवाड्यातली लोक सुद्धा पुणेकर थोडे थोडे होत आहेत. मग मला असं वाटतं की तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड होण्यासाठी पुण्यातच जन्म घ्यावा लागतो असं काही नाहीये. सो तुम्ही असं पुलंना जर फॉलो करत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला पहिल्यापासूनच येत असतात. पुलं वाचले? हो. किती? हे बघा, मला असं वाटतं की तो अगदी खूप मोठा अथांग सागर आहे. त्याच्यातले 2-3 चमचे घात म्हणजे मी पिले, म्हणजे याचा अर्थ असं नाही की मी खूप वाचलंय. पुलं वाचायला आवडते का ऐकायला आवडते? बोथ.
हा, एकतर म्हणजे वाचायला याच्यासाठी की इमॅजिनेशन, तुमचे कॅरेक्टर बिल्ड होतात इमॅजिनेशन मध्ये, आणि ऐकल्यानंतर मग त्यांचे ते हावभाव किंवा त्यांचे ते वाचन, त्यांचे उच्चार ते तिकडे सुधारतात. सो त्याच्यामुळे पर्सनली हा प्रश्न विचारण्याचं कारण की पर्सनली मला त्यांची कथाकथन खूप आवडतं. कारण ज्या पद्धतीने त्यांनी लिहिले आणि ज्या ह्युमरसली ते बोलतात, अगदी पुलंचं सर्वात आवडतं पुस्तक किंवा व्यक्ती आणि वल्ली, आणि कॅरेक्टर म्हणाल तर सखाराम गटणे. हा, तसं अंतू बर्वा पण आवडतात खूप. आणि नारायण पण, म्हणजे नारायण तर असं प्रत्येक घराघरात एक नारायण लग्न करायचं मला असतोही आणि असावाही. कदाचित ती संस्कृती लोप पावत चालली आहे, पण नारायण सगळीकडे असावाच. आणि दुसरं म्हणजे की 100% पेस्टन काका म्हणा, किंवा मग असे खूप सारे आहेत जे आवडतात कॅरेक्टर. पु ल देशपांडे व्यतिरिक्त अजून कोणी लेखक? वपू काळे जास्त नाही वाचलंय, पण थोडं बहुत त्यांचे एखाद दोन ऐकण्यात आलंय बस. आणि बाकी मग जास्त करून मग असे सेल्फ हेल्पचे जे बुक असतात तेच. ठीक, आपण परत तुझ्या रोस्टिंग चॅनलकडे येऊया. कधी सुरू झाला होता हा प्रवास? हा प्रवास चालू झाला तसा सप्टेंबर 2021 ला. सप्टेंबर 2021. हा, सप्टेंबर 2021 ला माझा पहिला व्हिडिओ आला. आणि दॅट टाइम की असं होतं की माझ्याकडे कुणीच नव्हतं मदतीला, म्हणजे स्टुडिओ वगैरे सगळं बिल्ड झालेला होता. मी माझा मोबाईल लावला स्टँडला, मी माझंच बोलतेय. आणि नंतर व्हिडिओ जेव्हा मी एडिट करत होते तेव्हा ते अजिबातच नव्हतं आवडलेलं. मग खूप रडारड झाली, नाहीच करायचं म्हटलं हे. आणि एक असताना तुम्ही खूप देवभोळे असता, मग माझं असं आहे की कधी पण देवाला मदत मागणे, की आता तूच मला मदत कर आणि तुलाच मला उभं करायचंय. आणि मग दुसऱ्या दिवशी माझ्या काकांची मुलगी आली, आर्या. आणि मग मला सहज सुचलं की तिला मी का नाही कॅमेऱ्याच्या मागे नाही उभी करू शकत, मग तू कर कॅमेरा चालू बंद. मग फर्स्ट व्हिडिओ माझा तिनं शूट केला, आणि शूट तिने व्यवस्थित केला, पण मग ते एडिटिंग मध्ये गणलं, व्हॉइस मध्ये गणलं सगळं. एडिटिंग पण कोणी केलं होतं? मीच केलं. हा, आणि मी शिकली म्हणजे असंच काही शिकलेली नाहीये कुठे. मी माय एफएमला जेव्हा काम करत होते तेव्हा म्हणजे जसं मनाने शिकले तसंच. मग तो एकटा व्हिडिओ मला एडिट करायला 3 दिवस लागलेली. हा, आणि अजून 10-12 मिनिटाचा काहीतरी असावा. आणि टोनी कक्करचं पहिलं गाणं रोस्ट केलं होतं. हा, आणि त्याचा पूर्ण बॅकग्राऊंड खराब आहे, त्याचा पूर्ण फ्रेमवर्क खराब आहे. हा, पॉजेस खूप आहेत. आणि असंच म्हणजे शिकले मी त्याच्यातून एक आहे. आणि मग नंतर 4-5 व्हिडिओ हिंदीमधनं गेले. पहिला मराठीचा व्हिडिओ जो होता तो खूप गाजला, एका रात्रीत 1 लाख व्ह्यूज असे त्याला गेले. हा, मग नंतर पहिलाच व्हिडिओ रोस्टिंगचाच केला होता? याच्या आधी वेगळं काही ट्राय केलं? नाही, कधीच नाही. बरं, म्हणजे रोस्टिंग आता ही एक वेगळी आहे. आपल्यामध्ये मराठीमध्ये मला वाटतं की बोटावर मोजणे इतकेच लोक रोस्टिंग करतात. त्याच्यात तू सगळ्यात पुढे आहेस असं मला वाटतं. नाही, आरजे सोहम. ओके. आणि अजून कोण आहे? मी आहे, अनमोल कोळी म्हणून आहे, त्याच्यानंतर रोहित देसाई आहे, महेश जाधव म्हणून आहे, त्यानंतर एक ओंकार म्हणून आहे. सो 5-7 चॅनल आहेत. आय थिंक आरजे सोहम आणि तुम्ही हा, म्हणजे असं म्हणू शकता. थोडंसं सबस्क्रायबर बेसिस वरती म्हणाल तर हा ठीक आहे, पण ऑब्व्हियसली सगळेजण आपापल्या पद्धतीने हे करत असतो. परंतु लिडिंग त्याच्यामध्ये ज्यांना सक्सेस मिळालं असे तुम्ही दोघे तिघे जण आहात त्याच्यामध्ये. ओके. या युट्यूब व्यतिरिक्त किंवा रोस्टिंग चॅनलच्या व्यतिरिक्त अजून काय काय करतेस तू? मी खूप काही करते. म्हणजे ऍक्च्युली मला हॉबी खूप आहेत. मला मेकअप करायला तर प्रचंडच आवडतो. माझं एक दुसरं माझं स्वतःच आणि माझं एक दुसरं चॅनल आहे, त्यावरती मी माझ्या बाकीच्या कलागुणांना वाव देत असते. आणि जसं की मला स्वतःला साडी बनवायला आवडतं, म्हणजे फ्रॉम स्क्रॅच. त्याच्यानंतर मला ड्रेस शिवायला आवडतात. मला पेंटिंग करायला प्रचंड आवडतं. मी पेंटिंग पण शिकलेली नाहीये, पण मी चांगली पेंटिंग बनवते. मी तुम्हाला फोटो पाठवेल. सो या, तर पेंटिंग करायला खूप आवडतं. म्हणजे एकदा जर करायला घेतलं तर 3-3 दिवस एक पेंटिंग करते मी छान, कॅनव्हास वरती वगैरे. आणि कशाची पेंटिंग करता? म्हणजे इन जनरल सगळ्या पद्धतीच्या. नाही, तर बेसिकली जर म्हणाल तर निसर्ग, प्राणी, पक्षी जास्त आवडतात त्याच्यामध्ये. सो ते पेंटिंग करायला आवडतं. फिरायला खूप आवडतं. हा, आता या मागच्या वर्षामध्ये थोडस जरा हेल्थ इश्यूजमुळे जरा फिरणं कमी आहे, पण खूप आवडतं फिरायला. बरं. आणि
आता बोलता बोलता तू सांगितलं की प्राण्यांविषयी खूप जास्त आवडतं. प्राण्यांविषयी आपण मागे पण बोलत होतो जेव्हा मेसेजवरती, कॉलवरती, तेव्हा प्राण्यांचे उल्लेख तुझ्या बोलण्यातून खूप जास्त येतात. का बरं, म्हणजे काय विशेष प्रेम त्यांच्याबद्दल? खूप विशेष प्रेम आहे आणि म्हणजे कदाचित असं असावं की तुमच्यामध्ये देवाने एक स्पेशल ॲबिलिटी दिलेली असावी की प्राण्यांना तुमच्यापासून धोका वाटत नाही किंवा भीती वाटत नाही. तर अक्षरशः खारुताई पण माझ्या मांडीवरती येऊन बसते. अच्छा. हो, म्हणजे तो सगळ्यात लाजाळू प्राणी, पण अगदी हातावर मांडीवरती येऊन पण बसलेली खारुताई. त्यानंतर सगळे प्राणी पक्षी कोणीही असू देत रस्त्यावरती, म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे कुत्रं खूप जास्त म्हणजे खूप अग्रेसिव्ह आहे, चावतं वगैरे, पण तसे कुत्रे देखील माझ्याजवळ एकदम प्रेमाने येतात. मांजरी कुत्रे, आणि त्यांना आवडतं माझ्याकडनं लाड करून घ्यायला. हो, आणि माझ्या कमाईचा जो एक भाग आहे तो अॅनिमल एनजीओ साठी जातो, म्हणजे त्यांच्या फूड साठी जातो. बर. आणि हे कधीपासून करता तुम्ही? मला जसं कळायला लागलं तसं, म्हणजे जसं मी कमवायला लागली तसं मला प्राणी प्रचंडच आवडतात. माझ्या घरी पण डॉग आहे, ऑस्कर म्हणून. तर आता 6 वर्षांचा आहे तो, लॅब आहे. आणि बाकी मग गल्लीमध्ये जेवढे कुठे कुत्रे असतात त्यांना खाऊ घालणं, किंवा मग जर ते आजारी असतील तर त्यांचं मेडिकल करणं. संभाजीनगरमध्ये तर असं झालंय की कुठलंही कुत्रं आजारी असेल किंवा कुठलाही प्राणी आजारी असेल तर मग ते फोन करून मला विचारतात काय करायचं म्हणून. बरं. आणि तुम्हाला त्याच्यातलं काही नॉलेज आहे का? ऍक्च्युली हे अनुभवाचं नॉलेज आहे. म्हणजे की माझ्याकडे डॉग आहे तर मला कळतं की ऍटलिस्ट त्याला त्याला कुठल्या प्रकारचे मेडिकेशन दिल्यानंतर तो बरा होतो. सो फार काही अगदी त्याच्यातलं नॉलेज आहे अशातला भाग नाही, ते सगळं अनुभवातून शिकले. अनुभवातून तुम्ही तो कुत्रा पाळलेला आहे त्याच्यामुळे त्याची निगराणी राखता राखता जे तुम्हाला नॉलेज आलेलं. तर मग तेच की बाबा खूपच आजारी असेल तर मग तुम्ही काय करू शकता, किंवा आता बाकीच्या पण, म्हणजे आता रिसेंटली एक घटना अशी झाली की एक म्हणजे लॅबच होती, तिनं पिल्ल दिली 11-12, आणि त्याच्यातलं एक पिल्लू जन्माला आल्यानंतर त्याच्या तोंडातून एकदा फेस यायला लागला. तर ते जे होते ते नवीनच होते, फर्स्टच डिलिव्हरी होती. त्यांना असं वाटलं की आता हे गेलं. तर मग मी त्यांना म्हटलं काही टेन्शन घेऊ नका, तुमच्या बोटांना कॉटनचा कपडा बांधा, त्याचं आतून पूर्ण तोंड क्लीन करा आणि फक्त हवा ब्लो करा, तो ठीक होऊन जाईल. आणि तो ठीकही झाला लगेचच. सो फक्त हे अनुभवातून शिकलेल्या गोष्टी, असंच काही फार त्याच्यात अभ्यास वगैरे नाही. पण तुम्ही बोलताना आधी सांगितलंस तू की खारुताईची पिल्लू सुद्धा तुमच्या मांडीवरती येऊन बसतात. ते तर फार लाजाळू, म्हणजे कोणाच्या पावलांचा आवाज आला तरी ते पळून जातात. हे काय वाटतं, कशामुळे होत असेल असं वाटतं? काहीच माहित नाही, कदाचित ते असेल एक स्पेशल गोष्ट दिलेली असते देवानी प्रत्येकाला, की फक्त तुम्हाला ओळखावी लागते. आणि प्राण्यांचा विश्वास तुम्हाला संपादन करता आला पाहिजे, की त्यांना फक्त तुमच्या बॉडी लँग्वेज मधनं एवढं कळलं पाहिजे की समोरचा माणूस आपल्यासाठी धोकादायक नाहीये. तर मी आग्र्याला गेले होते रिसेंटली, आणि माझ्याकडे चॉकलेट होतं. तर आणि विशेष म्हणजे फक्त ते जे चॉकलेट कसं होतं की शेंगदाणे वगैरे असतात ना तसं, म्हणजे अगदीच हार्मफुल नाही. तर मग एक खार होती, मी खाली बसले आणि तिला दिलं, तर 2-3 जणी येऊन मांडीवरती बसल्या, मांडीवरती घेऊन जाऊन ते खाऊ लागल्या. सो तिथे असणाऱ्या 10-12 खार होते, त्यांना सगळ्यांना खाऊ घातलेलं. सो खूप लाजाळू प्राणी सुद्धा येतात, अक्षरशः पोपट सुद्धा येऊन बसतात डायरेक्टली, किंवा चिमण्या म्हणा. आमच्या घरी पण गॅलरीमध्ये वगैरे पाणी ठेवलेलं असतं तर ते येतात असं. कारण मला असं वाटतं की या जगाची एक भाषा आहे, युनिव्हर्सची एक भाषा आहे जी की तोंडाने व्यक्त होत नाही. तुमचे इमोशन्स किंवा त्यांच्यापर्यंत जर, म्हणजे मी तुम्हाला काहीही धोका करणार नाही हे तोंडाने सांगण्याची सुद्धा गरज नाही, की ते प्राणी तुमच्याकडे येत असते. ओके, ग्रेट, खूप भारी. बरं, याच्यानंतर मला असं वाटतं की आपण आता या युट्यूबकडे, तुमचा जो प्रवास आहे त्याच्याकडे थोडक्यात येऊयात. तुम्ही सांगितलं पहिला व्हिडिओ तो खराब झाला, त्याच्यानंतर सगळ्यात पहिला व्हिडिओ जो तुम्हाला रेकग्निशन मिळालं तो होता एक, म्हणजे पुण्याचीच मुलगी होती, तर तिच्यावरती केलेलं लेडी डॉन म्हणून. तर नाव घेता येणार नाही, असं काही नाहीये. तर तिच्यावरती केला होता मी व्हिडिओ, आणि तो खूपच चालला. पण झालं तर 3 जणींना एकाच व्हिडिओमध्ये रोस्ट केलं होतं मी. आणि त्याच्यातल्या 2 जणींना 2-3 दिवसानंतर जाग आली, आणि तिसरीला पार 8 दिवसानंतरच जाग आली. मग तिने ते धमक्या वगैरे द्यायला सुरुवात केली, तिच्या स्टोरीज वरती लिहिलं, आणि ती काय क्वीन म्हणून काहीतरी टाकलं होतं तिनं इंस्टाग्राम वरती. आणि मग ते तिचे ते चिल्ले पिल्ले 10-12 वर्षांचे फॉलोअर्स, मग त्यांनी येऊन धमक्या देणं वगैरे वगैरे. सो बऱ्याच साऱ्या गोष्टी झाल्या त्यावेळेस. आणि मग दुसरा व्हिडिओ टाकला, तोही गाजला.
पण याच्यासाठी फार करेज पाहिजे अमृता, म्हणजे तू घाबरत नाही का? नाही, मी नाही घाबरत. मला तर अशा धमक्या येतात की तू पुण्यात येऊन दाखव, आम्ही तुला हे करू ते करू. मी आता स्टोरी टाकते, आले मी पुण्यात. आता स्टेटस पाहिले, आले मी पुण्यात, काय करायचं करा. तर तुझा पहिला व्हिडिओ फ्लॉप मीन्स तू पोस्टच केला नाहीस का? नाही केला ना मी. म्हणजे मी एक आहे की व्हिडिओ कसाही येऊ देत, मी पोस्ट करते. अच्छा. हा, कारण मला माहिती मी खूप माझे 100% एफर्ट्स दिलेले आहेत. सो मी तो पोस्ट करतेच. माझा पहिला जो व्हिडिओ होता आणि माझं असं होतं की सीन असा होता की तेव्हा मी फक्त मीम लिहायची आणि त्या मीम वरती मी जेव्हा हे रील्स किंवा टिकटॉक काहीच नव्हतं तेव्हा माझ्या जवळ 4,500 फॉलोअर्स होते इंस्टाग्राम वरती. हा, आणि असं कॉन्टॅक्ट बिल्ड भरपूर होता सगळं झालेला रेडिओमध्ये काम केल्यामुळे. मग पहिल्याच व्हिडिओला माझ्या 1,500 व्ह्यूज गेले होते 2 दिवसात. हो, आणि पहिल्या दिवशी 100 सबस्क्रायबर आणि पुढच्या एक 8-10 दिवसात 500 सबस्क्रायबर डन. सो आय वॉज ऑन क्लाउड 9 की मैं ये कर सकती हूँ. आणि मग काय केलं, नंतर हिंदी करायची. आणि तुम्ही पहिला व्हिडिओ तो हिंदीच. हा, असं असताना तुम्ही इन्स्पायर होता लोकांपासून, तुम्ही बघता आणि मग करता. तर ते तसा सीन होता, बघायची आणि करायची. सो तो हिंदीचा प्रवास तसा 5-6 कोणाकडून इन्स्पायर होता? खूप सारे लोक होते. नगीना सेठी म्हणा किंवा मग लक्ष चौधरी म्हणा, कॅरी मिनाटी, त्यांना बघून मग इन्स्पायर व्हायचं, छान वाटायचं खूप. ते करू शकतो आपण. मी त्या दिवशी एक जणाला असंच बोललो की अमृता कुलकर्णी तर मी पॉडकास्टला येते आमच्याकडे. कोण? ते म्हटले, मी बोललो ना तिला की ती बोलते ना मी रोस्ट नाही करत, मी करपवते. तेव्हा त्याला कळलं ते आहे म्हणे. म्हणलं तू पाहिलेस का व्हिडिओ? हा म्हणे, मराठीत अशी कॅरी मिनाती सारखी बोलते म्हणे. म्हणलं शिव्या देते का? म्हणे नाही, शिव्या नाही, पण छान बोलते. मग मला मगाशी आपण जे विचारत होतो ना तोच व्हिडिओवरती, तो पहिला व्हिडिओ झाला. दुसरा? मग दुसरा व्हिडिओ असंच की मग ते फूड ब्लॉगरला रोस्ट करा किंवा गाणं रोस्ट करा, हिंदी मधले क्रिंज रील रोस्ट करा, असे 4-5 व्हिडिओ गेले. आणि त्यानंतर मग अचानक कुणीतरी मला या क्वीनचा व्हिडिओ पाठवलेला की तू हिला थेरगाव क्वीन म्हणून तिचा व्हिडिओ पाठवले, तू हिला रोस्ट कर. आणि मग असं होतं की एक 7 म्हणजे मी तुम्हाला म्हणाले ना की मी मीम लिहायची आणि माझं एक छोटे छोटे असे पॅराग्राफ वगैरे इंस्टाग्रामवरती मन की बात म्हणून लिहायचं मी. आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी एक 4-5 मिनिटाचं लिहिलेलंच होतं की हे रील्स वरती जे नाचतात किंवा शिव्या देतात त्यांच्यावर लेखी रोस्टच होतं ऑलरेडी. हा, लेखी रोस्ट होताच. मग त्याच्यामध्ये फक्त ऍड ऑन केलं. आणि मग मराठीवरती, म्हणजे माझे बाबा जे आहेत ते मराठीचे प्राध्यापक आहेत, त्याच्यामुळे मग मराठीचं घरामध्ये एक होतच की उच्चार शुद्ध असलेच पाहिजे, असेच असले पाहिजे, मग ते होतच. आणि मग पहिला व्हिडिओ मराठीत केला आणि तो खूप म्हणजे अविस्मरणीय क्षण होता की व्हिडिओ टाकला आणि रात्री 11:30 वाजता माझे 1,000 सबस्क्रायबर झाले. हा, आणि म्हणजे खूपच आनंद झाला. मग तिथून पुढे मग तो मराठीचा प्रवास सुरू झाला. आणि एक सांगायला आवडेल की मॅनिफेस्टेशन जे असतं ना की तुम्ही एखादी गोष्ट, ते म्हणतात ना की अगर किसी चीज को पूरी शिद्दत से जाओ तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में जुड़ जाती. तर मग एक छोटस बटन घेतलं आपल्या शर्टचं आणि फोटो टाकला. म्हटलं आता हे आहे आणि बरोबर वर्षानंतर मी सिल्वर प्ले बटन आणेल. आणि बरोबर 1 वर्षानंतर मला सिल्वर प्ले बटन आलं. आतापर्यंत सर्वात चाललेला किंवा सर्वात जास्त रिस्पॉन्स मिळाला व्हिडिओ गौतमी पाटीलचा. आता जवळपास तो 8.5 लाख वगैरे आहे व्ह्यू. 8.5 लाख व्ह्यूज आहेत त्याच्यावर. ग्रेट. आता याच्यातच मला हा विचारायचं होता, आता तू सांगितलंस की वडील मराठीचे प्राध्यापक आहेत, म्हणजे एकदम सोफिस्टिकेटेड फॅमिली म्हणायला हरकत नाही. मग अशा याच्यामध्ये तू रोस्ट करतेस, अर्थातच तुझा माइंडसेट वेगळा आहे, पण मग आई वडील याच्यामध्ये रोखत नाहीत का? हे काय उद्याप? फुल सपोर्ट. इव्हन आई पप्पा मला व्हिडिओ पाठवतात लोकांचे की बघ ह्यांना रोस्ट कर. आणि ते 2 जण एकदम चिल आहेत, इतके भारी आहेत ना ते की टचवूड असे पेरेंट्स सगळ्यांना भेटावेत. म्हणजे ते जाम भारी. तू जे करायचं ते कर, आमचा फुल सपोर्ट आहे तुला. हा, म्हणजे जर समजा कुणी मला रिप्लाय केला एखाद्या व्हिडिओला आणि खूपच गलिच्छ लँग्वेज वापरली, तर माझे आई बाबा ते व्हिडिओ बघतात आणि मला सांगतात की हे बघ, तुला वाटते का रिप्लाय करावा? मला तर नाही वाटत करावा म्हणून. तुला करायचं असेल तर असं असं बोल. काही व्हिडिओची स्क्रिप्ट म्हणा की ते पप्पा हेल्प करतात मला खूप. हा,
इवन गौतमी पाटीलचा जो व्हिडिओ आहे ना, तर म्हणजे माझे वडील आणि त्यांचे मित्र, तर हे दोघे जे आहेत ना ते खूप खेड्यातल्या बॅकग्राऊंडचे आहेत. मग तिकडे लावण्या वगैरे भरपूर व्हायच्या ना, तर मग ते मला सांगायचे की बघ तुला व्हिडिओ कशी असते, मग तोडीची लावणी म्हण, किंवा मग लावण्या कशा व्हायच्या, किंवा कोण आहे याच्यामध्ये बेस्ट, मग तू यांचे इंटरव्ह्यू बघ, त्यांचे बघ. आणि मग त्यांनी मला स्क्रिप्ट लिहायला त्यावेळेस खूप मदत केलेली. सो ते त्यांना काही नाही वाटत. ते म्हणतात की हे बघ तुझं एक आहे की व्हिडिओ केलास ना की ते स्टुडिओमध्ये सोडायचं, बाहेर तू एक वेगळी मुलगी आहेस, तुला तसं पर्सनल त्यांच्यासोबत दुश्मनीही नाहीये ना, नाहीये, काहीच नाही. मी स्टुडिओच्या गोष्टी स्टुडिओमध्ये सोडते आणि दॅट्स इट, मग काही प्रॉब्लेम नाहीये. अच्छा, आता मला कळतंय की तू इतक्या दिवस इथे या इंडस्ट्रीमध्ये किंवा या रोस्टिंग फील्डमध्ये काय आहे, सपोर्ट सिस्टम जर आई बाबा असतील तर मला नाही वाटत मग घाबरण्याची गरज आहे. किंवा कारण प्रत्येक एक मुलगा असेल तर एक वेळ अरे तू मुलगी आहेस, कोण कसे रिप्लाय देत आहे, कसे शिव्या देत आहेत, काय करतायत, तर तू हे सगळं काही करू नकोस असं सांगितलं असतं. मला यावरती एक गोष्ट सांगायला आवडेल की मी जेव्हा जन्माला आले ना तेव्हा माझ्या वडिलांनी पेढे वाटले होते की मला मुलगा, म्हणजे मला जरी मुलगी झाली असेल तरी मी तिला वाढवणार मुलासारखंच. आणि तसंच आहे, म्हणजे आमच्या घरामध्ये माझ्यामध्ये आणि माझ्या भावामध्ये अजिबातच भेदभाव नाही केला जात. शिक्षणाच्या बाबतीत म्हणा किंवा असं कधीच नाहीये की तू मुलगी आहेस आणि एवढा वेळ बाहेर काय करतेस, अजिबात नाही. आम्ही एकटी आली आहे पुण्यात, बिंदास राहा, काही प्रॉब्लेम नाहीये, काही सीन नाही आहे घरी की एकदम म्हणजे बाहेर आले तरी ते काय तू कुठे आहेस, व्यवस्थित आहेस का, असंही ते मला कधी काळजीचं हे करत नाहीत. कारण त्यांना माहिती की आपली पोरगी कोणी आरे म्हटलं तर कारे म्हणेल, कुणी काय म्हटलं दोन दणके देऊन घरी. म्हणजे याच्यातच वडील फार मोठी सपोर्ट सिस्टम, आई आणि वडील दोघे पण, त्याच्यामुळे आणि त्यांच्यामुळेच मी स्टँड आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही रोस्ट करताय बऱ्याच जणांना, पण खरं सांगू युट्यूब वरती म्हणजे आता त्या लँग्वेज मध्ये बोलायला पाहिजे की नाही, पण हे ऑनलाईन हागणदारी म्हणली जाते. हे सोशल मीडिया जो आहे, ज्याला जे वाटतंय त्या पद्धतीने इथे येऊन पोस्ट करतायत, मग त्याचा समाजावरती काय परिणाम होईल, त्यामुळे कशा पद्धतीने लोक इन्फ्लुएन्स होतील याचा कोणी काहीही विचार करत नाही. बरं, तुम्ही कोणाचेही व्हिडिओ बघा, तुम्ही रोस्ट करताय ओपनली, परंतु त्यांच्या कमेंट खाली अनेक जण त्यांना रोस्ट करतात. तुम्ही जे बोलताय ना, असं मला वाटतं की तू जे बोलतेस ना ते सगळं लोकांच्या मनातलंच आहे, आणि म्हणूनच कदाचित ते चॅनल इतक्या लवकर ग्रो झालं असावं आणि लोक अपील करतात. अरे मला हेच सांगायचं होतं, बरोबर, की काय फालतूगिरी झाली. फक्त जे लोकांच्या मनात आहे ना ते तू तुझ्या स्टुडिओ वरून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडतेस, हे मात्र नक्की अगदी खरं. ऍग्री करतो. कारण खूपच जास्त. बरं, तुला काय वाटतं हे सगळं कशा पद्धतीने इन्फ्लुएन्स करतात हे लोक या समाजाला? हा खूप बॅड इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे एक्स्ट्रीमली बॅड इन्फ्लुएन्स आहे. की आता 2-3 दिवसापूर्वी 2-3 आठवड्यांपूर्वी मी एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये असं होतं की तो माणूस म्हणजे खूप खेड्यातले ब्लॉगर आहेत, सगळी फॅमिली ब्लॉगिंग मध्ये उतरली, आणि झालं असं की त्या नवऱ्याने बायकोला ऑनलाईन मारलं लाईव्ह वरती. म्हणजे लोक एवढे क्रेझी झालेत की सगळंच कॅमेऱ्यात सांगायचं, एव्हरीथिंग. लोक फक्त आता टॉयलेटमध्ये कॅमेरा घेऊन जात नाहीये, बाकी सगळ्या गोष्टी कॅमेरामध्ये, सगळ्या. म्हणजे तो दिवस पण दूर नाही मला वाटत. नाही, अगदीच नाहीये. म्हणजे सगळ्या गोष्टी कॅमेरामध्ये. आणि कधी कधी असं होतं की लोकांना वाटत असेल यार रोस्टिंग खूप इझी आहे, पण खरं सांगू का, हे सगळं बघितल्यानंतर ना तुमच्या मनावरती परिणाम होतो. हा, अगदीच होतो. म्हणजे तुम्ही खूप जास्त डिप्रेस होऊन जातात काही गोष्टी बघितल्यानंतर. म्हणजे एक ब्लॉगर आहे, म्हणजे 2 नवरे, किंवा मग एका नवऱ्याची मुलगी, एका नवऱ्याचा मुलगा, आणि मग ते सततचं रडगाणं, सततचं नेहमी कुणी ना कुणी आजारी, किंवा प्रत्येक आयुष्यातला प्रॉब्लेम ते युट्यूबवरती सांगणं. मग ते बघून ना आपण डिप्रेस होतो की यार काय आहे, आपल्याला हे बघायला लागतंय, आपल्याला ह्यांच्यावरती रोस्ट करावा लागतो. सो तो बॅड इन्फ्लुएन्स स्वतःच्या मनावरती, माझ्या मनावरती परिणाम होऊ शकतो, तर माझ्यासारख्या बघणाऱ्या किती लोकांचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे आता बघा, ते मारलेलं जे उदाहरण आहे की जर समजा आता ब्लॉगिंग कसं आहे माहिती का, ब्लॉगिंग एक नशा आहे. लोक ब्लॉग का बघता माहिती का, कारण लोक ऍडिक्ट होऊन जातात. लोकांना आता म्हणजे हे ब्लॉगर्स डेली सोप सारखं करायला. एक्झॅक्टली. लोकांचं कसं झालंय ब्लॉगिंग मध्ये, ते सिरियल सारखं स्वतःला कॅरेक्टर बिल्ड करतात. त्यांच्या आयुष्यात नेहमीच प्रॉब्लेम असतात.
आता आपण कसं नॉर्मल आयुष्य जगतो असतातच, म्हणजे आपल्याला ताप खोकला वगैरे किंवा आपले नातेवाईकही आपल्याबद्दल बिचिंग वगैरे करतात, पण आपण त्याचा बाऊ नाही करत. हे लोक प्रत्येक गोष्टीचा एपिसोड क्रिएट करतात. आणि मग काय होतं माहितीये का, की आपण पण आपल्या नातेवाईकांना किंवा आपण पण आपल्या भावाकडे बहिणीकडे त्याच नजरेने बघतो की अरे हे ब्लॉगर जे आहेत ना हे आपल्यासारखंच आयुष्य जगतात, मग आपण पण ब्लॉगिंग चालू करू शकतो आणि सेम त्याच पिचवरती. सो या खूप बॅड इन्फ्लुएन्स आहे. म्हणजे मी जसं मगाशी म्हणाले की त्या नवऱ्याने मारलं, खाली कमेंटमध्ये अक्षरशः लोक म्हणत हो ठीक आहे बरं केलं तू मारलं, मी पण माझ्या बायकोला मारलं. किंवा एक ब्लॉगर आहे, आता 2-3 दिवसाखाली मी त्यांना रोस्ट केलेलं, तर तो लिटरली लोकांना विचारतो की का हो म्हणे तुम्ही तुमच्या बायकोला ह्यासाठी मारलेले आहे का, मी माझ्या बायकोला काल या गोष्टीसाठी मारले. म्हणजे त्यांना बायकोला मारणे हा पुरुषार्थ वाटतो आणि लोकांकडनं त्यांना त्या आन्सर बॅकची अपेक्षा आहे की तुम्ही पण मारता का तुमच्या वाईफला. सो हे बॅड इन्फ्लुएन्स नक्कीच आहे. आणि म्हणजे हा डोमेस्टिक व्हायलन्स इतक्या इझिली प्रमोट करतात. एक्झॅक्टली मी तेच म्हटलं की मी माझ्या व्हिडिओमध्ये पण बोलले की बायकोला मारणं हा पुरुषार्थ असतो हे मला आजच माहित झालंय. किंवा बायकोवरती हात उगारणं, रादर कुठल्याही स्त्रीवरती हात उगारणं हा पुरुषार्थ असू शकत नाही माझ्या मते तरी. सो ते आहे बॅड इन्फ्लुएन्स खूप. आजकाल फॅमिली ब्लॉगिंग खूप जास्त इझी झालंय आणि तेवढंच लोकांसाठी हानिकारक झालंय. सोशल मीडिया कंटेंटसाठी ओळखला जातो. तुम्ही काहीतरी नवं क्रिएट केलं पाहिजे, ते लोकांसमोर मांडलं पाहिजे. पण ते इतकं इझी आणि घाणेरडा प्रकार झालाय की आपण सकाळी झोपेतून उठलो की कॅमेरा पुढे पकडा, आता मी उठलो 5 वाजता उठलो, तरी काय फरक पडणार आहे लोकांच्या आयुष्यावरती. परंतु इथे फक्त पैसे कमवण्यासाठी आणि झिरो कंटेंट असणाऱ्या लोकांनी काय केलेलं आहे की आम्ही काय करतोय रोजच्या लाईफमध्ये, आणि हे डेली सोप सारखं त्यांचं आयुष्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याला व्ह्यूज सुद्धा येत आहेत. व्ह्यूज येत आहेत, पैसे येत आहेत. मग प्रत्येकच जण, कारण तो अटेम्प्ट अगदीच सोपा आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही करण्याचं क्रिएटिव्ह करण्याची गरज नाही. आणि मी असं फक्त समोर कॅमेरा पकडून माझं लाईफ लोकांसमोर मांडून पैसे कमवत असेल तर मला वाटतं सगळेच त्या दिशेने वळतील आणि खूप घाणेरडा प्रकार चालू. काय वाटतं तुला या सगळ्यांना? हो अगदीच खूप घाणेरडा प्रकार झाला. एक राजा ब्लॉग्स म्हणून आहे, रिसेंटच्या काळात खूपच गाजला. त्यांनी त्याचं अख्खं लग्न त्याच्यावरती केलंय, रीलवरती. म्हणजे विवाह पिक्चरच्या गाण्यांनी जेवढं तेव्हा गाजवलं नसेल तेवढं त्यांनी गाजवलं की बायकोला सिंदूर लावताना 2 अंजाने अजनबी. आणि ते म्हणजे बघायला तर प्रचंडच फनी वाटतं. पण जर समजा म्हणजे माझ्या बाबतीत सांगते, मला जर तसा नवरा भेटला आणि तो लग्नात रील करत असेल तर मी त्याला 2 मारेल. लग्न तोडून मला नाही करायचं लग्न. सो की कितीच रिकामे लोक आहेत आणि लोक ते मज्जा म्हणून बघतात. पण त्याचे इंस्टाग्रामवरती 3 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि युट्यूबला पण तो मिलियन मध्ये खेळतोय, पैसा कमवतोय. म्हणजे त्याचा कॉन्टेंट तर असा आहे की बायकोला पिरियड्स आलेत हे पण तो युट्यूबवरती टाकतो की आज हमारी देवी जी को पिरियड्स आ गए, सुबह सुबह गर्ल्स प्रॉब्लेम वगैरे, इथपर्यंत तो सांगतो. की लोक, मला असं वाटतं की खूप जरा जास्तच फ्रँक होत चालले. लोकांच्या कमेंट्स तर बघण्यासारखे असतात. म्हणजे आता मी रिसेंटली ज्या माणसाला हे केलंय ना, रोस्ट केलंय, त्याचं असं असतं की मला म्हणे काय 4थ्यांदा माझी बायको प्रेग्नेंट होते म्हणे, तुम्ही सांगा म्हणे आम्ही काय करावं. अरे तुझी बायको आहे, तो तुमचा पर्सनल विषय, लोकांनी काय सांगावं तुम्ही काय करावं म्हणून. सो मला नाही कळत. आणि हे ब्लॉगर्स लोक आहेत ना, यांचा एक सीन आहे, फॅमिली म्हणतात सगळ्या युट्यूबच्या सबस्क्रायबरला, तुम्ही आमची फॅमिली. अरे तुम्ही आमची फॅमिली म्हणजे काय आहेर करणार आहेत का लग्नात तुम्ही त्यांना? नाही ना. सो ते फॅमिली वगैरे काय नाही, ते तुमचं फक्त एक पैसा कमवण्याचं माध्यम आहे आणि फक्त मॅनिप्युलेटिव्ह नेचर आहे. फॅमिली म्हटलंय, थोडं इमोशनल केलं की मग लोक अजून थोडं जरा बघतं त्यांना. बाकी यांच्या मनामध्ये असं काही नसतं. तुम्ही ऍज अ फॅमिली म्हणून एक बॅड कमेंट करून बघा ना, लगेच ब्लॉक करतात तुम्हाला. सो मला असं वाटतं की प्रेक्षक यांची काही फॅमिली नसते, फक्त आणि फक्त पैसे कमवण्यासाठी. आणि बॅड इन्फ्लुएन्स एवढा स्लोली वाढत चाललाय की त्या माणसाने ना सुहागरातची गोष्ट सांगितली की माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्री मी काय केलं, आणि असं म्हणतो की सुरुवातीला हा युट्यूब फॅमिलीचा आवडीचा विषय आहे. सो बेसिकली तो स्वतःच्या ठरकीपणामध्ये सगळ्यांनाच घेऊन चाललाय. कळलं का तुम्हाला? हा, की मला आवडतं ना या विषयावरती बोलायला, तर मग युट्यूब फॅमिलीला पण आवडतं हे गोष्टी ऐकायला. सो बेसिकली मैं डुबा तो सबको लेके डुबूंगा, तो जो एक प्रकार आहे ना, तसं ते करतात की मी विचित्र आहे का, मग सगळेच विचित्र आहेत बघणारे. सो बोलता बोलता तो तेही बोलून गेला. पण लोकांना हे कळत नाही. लोकांना कळत नाही की कुठे आपण थांबलं पाहिजे, कुठे या लोकांना स्टॉप केलं पाहिजे की आम्हाला नाही आवडत. पण याच्यात सर्वात वाईट गोष्ट काय वाटतं माहिती का, आता मी पॉडकास्ट हे सुरू केलेलं आहे. मी यापूर्वी हिस्ट्री ही माझी निश होती, त्याच्यामध्ये
एक व्हिडिओ बनवण्यासाठी मला 4 बुक्स वाचावे लागायचे, त्याचे संदर्भ गोळा करावे लागतात, मग तो व्हिडिओ बनावा लागतो. आता पॉडकास्ट करण्यासाठी मी तुला अप्रोच करणं, तुझी डेट घेणं, तू इतक्या दुरून इथपर्यंत येणं, हा सगळा सेटअप करणं, आपण व्हिडिओ बनवणं, इतकी मेहनत केल्याच्या नंतर याला व्ह्यूज किंवा लाईक्स येतील माहित नाही. इथून मागे भरपूर अशा व्हिडिओ ज्यांना व्ह्यूज लाईक येत नाहीत, पण असे काहीही क्रिंज गोष्टी करताना म्हणजे कंटेंटलेस गोष्टी करतात आणि त्यांना व्ह्यूज मिळतात. मग अशा याच्यात तुला काय वाटतं की याच्यामुळे थोडंसं कंटेंट लोक कशाला करायचे कंटेंट, म्हणजे कशाला एफर्ट्स घ्यायचे, आपणही असंच काहीतरी करू, ही मेंटॅलिटी तयार होते का लोकांमध्ये? अगदीच. आता तुम्ही हे म्हणालात की आपल्याला ना दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे बघण्यात जास्त इंटरेस्ट असतो. आपण सगळेजण आपल्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक आहोत, सगळेजण, इन्क्लूड मी, की प्रत्येक वेळेस आपल्याला एक असतं ना, एक प्रत्येक वेळेस तो इंटरेस्ट बिल्ड होतो की अरे त्यांच्या आयुष्यात काय चाललंय. आणि मग हीच गोष्ट या ब्लॉगर्स लोकांनी हेरली आहे की यांना प्रत्येक वेळेस भांडणं दाखवायची असतात, किंवा मग नवरा बायकोची भांडणं, किंवा फॅमिलीमध्ये सगळ्यांची भांडणं. कारण जर तुमच्या घरात भांडणं चालू आहे तर मग 4 लोक बघणार. कारण बघा, रस्त्यावरती जेव्हा भांडण चालू असतं तेव्हा बघणाऱ्यांची गर्दी जास्त असते सोडवणाऱ्यांपेक्षा. याच्यात फार सायकोलॉजिकल हे आहे. बप्पू काळेंचं एक पुस्तक आहे, त्याच्यातलं एक पात्र आहे, ते काय करतं की आता तो रस्त्याने चाललाय आणि बाजूला एखादा रडतोय, त्याने त्याला विचारलं काय झालं, तर तो सांगतो की अरे बाबा आत्ताच माझं चोराने वॉलेट चोरलं, त्याच्यामध्ये 5,000 रुपये होते. तो लगेच तो व्यक्ती त्याला सांगतो की अरे तुझे 5,000 होते, मागच्या वेळेस जस्ट म्हणे माझा पगार झाला, पैसे पॉकेटमध्ये घेऊन बाहेर आलो, 50,000 होते, चोर घेऊन पळाला, तुझं 5,000ची अगरबत्ती कुठे लावतो? त्याला लगेच शांतता वाटते. म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा दुःख जगामध्ये कोणीतरी आहे, या जगात मी एकटाच दुःखी नाही. मग ही मेंटॅलिटी लोकांची की मी दुःखी नाही, हे पण आहेत. अगदीच. मग कदाचित हे अपील होतंय का? एक्झॅक्टली. तुम्ही एकदम म्हणजे जो मला बोलायचं होतं ते तुम्हीच बोललात की बरोबर आहे, आपण दुःखी आहोत ना याचं आपल्याला दुःख नाही होत, दुसरा जास्त दुःखी ना त्याचं सुख वाटतं की अरे त्याच्या आयुष्यात तर किती प्रॉब्लेम आहे, दुनिया में कितना गम है मेरा गम. तर तो आहे. पण ऍक्च्युली ते गाणं खूप पॉझिटिव्हली आपण घेतो. म्हणजे माझे वडील मला फार नेहमी सांगत असतात की खूप सुख आल्याने ना हुरळून नाही जायचं, की तुम्ही जेव्हा दुःखी होता तेव्हा तुम्ही रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या लोकांकडे बघा की ते आहेत त्याच्यात सुखी आहेत, आणि खूप सुख आल्यानंतर तुमच्यापेक्षा श्रीमंत लोकांकडे बघा, तुम्ही जमिनीवरती तुमचे पाय राहतात. पण कसं झालंय माहिती का, ब्लॉगर्स लोकांचं तसं नाहीये. ते फार थोड्या याच्यामध्ये हवेत जातात, फार थोड्या ह्याच्यामध्ये, म्हणजे की पैसा आला की मग अगोदर रडणं पडणं, मग पैसे मागणं. आणि हे एक नवीन चाललंय बरं का युट्यूबवरती, की ऑनलाईन फ्रॉड, रडायचं पडायचं, आम्ही किती गरीब आहोत हे दाखवायचं आणि लोकांचे फोन पे वरती पैसे घ्यायचे, तुम्ही आम्हाला मदत करा. मग लोक मदत करतात. कारण काय होतं माहितीये का, की लोक तुमच्यासोबत रिलेट करता ना, की तुम्ही जसं म्हणालात की इमोशनली अटॅच होऊन जातात तुमची रोजची लाईफ पाहिल्याच्या. तर काही व्हिडिओज आहेत बरं का याच्यावरती पण, की ब्लॉगिंग हा जो आहे ना एक स्लो पॉइझन आहे, की तुम्ही एक कंटिन्युअसली एका माणसाचे 8 व्हिडिओ बघा, तुम्हाला 9वा व्हिडिओ बघावाच वाटतो. ट्रॅप आहे. तो बघावाच वाटतो की अरे 8 व्हिडिओ मध्ये काहीतरी चाललं होतं तर 9व्या व्हिडिओ मध्ये काय होणार. सो तो एक ट्रॅप आहे, आणि तो त्या ट्रॅपमध्ये सामान्य जनता फसत चालली आहे. आणि हे लोकांना कळतच नाहीये की ह्या ब्लॉगिंग इंडस्ट्रीमध्ये हे लोक तुम्हाला खेचतायत आणि तुम्ही कुठे ना कुठेतरी यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हणाले ना की तो माणूस बायकोला मारतो, तर खाली लोक म्हणतात सरळ सरळ की हो मी पण माझ्या बायकोला या कारणासाठी मारलं होतं, किंवा माझी बायको पण असंच वागते. म्हणजे किती सोपा पर्याय आहे डोमेस्टिक व्हायलन्स सारखी प्रमोट करण्याचा, फालतू गोष्ट प्रमोट करण्याचा. अगदीच. आणि तो माणूस मला त्यांनी रिप्लाय व्हिडिओ केलाय, इतक्या बावळट सारखा व्हिडिओ केलाय त्याने, इतकं म्हणजे त्यांनी तर काही भाषा अशी वापरली आहे की हात न लावता मी गरम करतो, किंवा मग त्यांनी ते वस्तारा वापरला, ट्रिमरच वापरलं, माझ्या बाबतीत काहीतरी घाणच बोललं. सो आहे लोकांमध्ये त्यांच्या बौद्धिक पातळीची तेवढी ग्रोथच नाही झालेली आहे तो प्रकार. याच्यात मला तुझी फार कमाल वाटते की हे सगळं ऍक्सेप्टन्स ठेवणं. अर्थातच मगाशी आपण डिस्कस केलं आई बाबा तुझी सपोर्ट सिस्टम आहे आणि सगळं एवढं छानपैकी तू हँडल करतेस. लग्न झालेलं नाही तुझं? ओके. माझी आई माझी कॅमेरामॅन आहे. हो का? मग कधी कधी घरामध्ये चपात्या भाकऱ्या वगैरे काही करायला लावतात तुला? हो, मी फार उत्तम स्वयंपाक बनवते, म्हणजे प्रचंड उत्तम बनवते म्हणायला हरकत नाही. मला सगळा स्वयंपाक येतो. कधीतरी चपाती वगैरे करपल्यावर तू आईला पण डायलॉग मारत असेल, मी चपात्या भाजत नाही, मी डायरेक्ट करपवते वगैरे? ज्याची माझी आई ना आता खूप अशी हे झाली आहे, सोशल मीडियावरती असते ती, व्हॉट्सअपवरती वगैरे, तर
मला ना म्हणजे मी म्हंटल ना की मी एकदा ह्याच्यात रिसर्च मध्ये घुसली की मी तेच करते. तर माझ्याकडनं 2-3दा ना चहा करपला आणि मग ती काय करते, चहाचं पातेलं घेऊन माझ्या रूम मध्ये आली, कॅमेरा चालू केला आणि म्हणे प्रेक्षकांनो ही फक्त लोकांना नाही करमत, करपवत चहा पण करपवते. सो होतं घरामध्ये असं. पण ती खूप, मी म्हंटल ना की ते प्रचंड चिल आहेत दोघं पण. याच्यात आपण मेंटल हेल्थ वरती बोललो की लोकांची मेंटल हेल्थ बरेच प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत. आणि त्या प्रॉब्लेम्स मध्ये अजून एक प्रॉब्लेम्स आलेला आहे, सोशल मीडिया. बरीच लोक, म्हणजे मोबाईल हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आजच्या, आणि मोबाईल ही सर्वात मोठी स्ट्रेंथ देखील आहे आणि आयदर तो सर्वात मोठा प्रॉब्लेम देखील आहे. तुम्ही त्याला कसं हँडल करता किंवा कसं यूज करता हा ज्याचा त्याचा विषय. मेंटल हेल्थ वरती आपण काही थोडक्यात या कॉमन मेंटल हेल्थ वरती समाजाच्या काय तुला बोलता येऊ शकेल? मला याच्याबद्दल सांगायला आवडेल की मी एका डिप्रेशनच्या फेज मधनं बाहेर आली आहे आणि खूप एक्स्ट्रीम डिप्रेशन होतं. कधीचा काळ आहे? आय गेस हे एप्रिल 2022. एप्रिल 2022. हा, माझं चॅनल तेव्हा 50,000वरती होतं आणि मी पूर्ण होप्स हारले होते लाईफवरती. मला नाही करायचं म्हटलं, हे सगळं सोडलं. बट मी खूप देवभोळी आहे. मी म्हटलं ना की मला काही झालं तर मी देवाला मदत मागते. आणि मग त्यावेळेस असं डिप्रेशन मध्ये जाण्याचं कारण सांगता आलं तर? एवढंच सांगेल की व्हॅलिडेशन असतं की बाबा लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे तुम्ही कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीकडनं ऐकून तुम्ही डिप्रेस होता. म्हणजे त्यावेळेस माझं असं चुकलं की अरे मी जाऊन कन्फर्म करायला पाहिजे होतं की तुम्ही खरंच माझ्याबद्दल असं बोललात का. तो माझं तेव्हा ते चुकलं. सो तिसऱ्या व्यक्तीचं ऐकून मी डिप्रेस झालेली. असं एक आहे की मी तेव्हा बाहेर आलेली आणि आता मी त्याच्यासाठी काम करते. म्हणजे मला माझ्याबद्दल सांगायला आवडेल, म्हणजे मोठेपणा नाही सांगत, पण लोक माझ्या सोबत एवढे कम्फर्टेबल होतात, अनोळखी लोक, की त्यांच्या आयुष्यातले डीपेस्ट डार्केस्ट सिक्रेट ते लोक माझ्यासोबत शेअर करतात की ताई आम्हाला ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम होतोय, आम्ही काय करावं. सो मेंटल हेल्थ बद्दल काम करायला मला आवडतं आणि सोशल मीडिया येस खूप जास्त परिणाम करतो. तुमच्या डिप्रेशन मधून कशी बाहेर आलेस? मी सेल्फ हेल्प बुक्स म्हणा किंवा मग भगवद्गीता म्हणा किंवा मग मी सरळ सरळ एक असतं ना की अरे तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात तर ओळखा की तुम्ही आहात डिप्रेशन मध्ये आणि तुम्हाला आता मेडिकेशन घेणं गरजेचं. तर मी मेडिकेशन घेतलं, थेरपी घेतली, त्याच्यानंतर रेकी घेतली आणि भगवद्गीता. सो ह्या सगळ्या गोष्टींमधनं मी सगळ्यात मोठा या मेंटल स्ट्रेस किंवा अँझायटी असेल, डिप्रेशन असेल, याच्याशी रिलेटेड सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की आपण सर्दी जरी झाली तरी डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे नाही गेलं तरी पहिल्यांदा आपण मेडिकल मधून एखादी गोळी घेण्याचा प्रयत्न करतो आणि बाजूच्याने विचारलं काय झालं तर सांगतो मला सर्दी झाली, ताप आहे, खोकला. मेंटल डिप्रेशन किंवा मेंटल डिसीजेस जे आहेत त्याचा सर्वात मोठा ड्रॉबॅक हा आहे की आपण शेअर नाही करत. अरे मला डिप्रेशन आहे म्हणजे तो समोरचा आपल्याला काय जज करेल, पागल झालाय की काय, म्हणजे याला वेडा झाला, याच्या डोक्यावर परिणाम झालाय, असं काहीतरी समोरचा आपल्याला समजेल इतपत मला वाटतं भीती वाटते आजकाल लोकांना. ऍक्च्युली कसं आहे माहिती का की मला असं वाटतं की तुम्ही सतत काम केलं तर तुमचं शरीर आजारी पडतं, तसं तुमचं मन आजारी पडू शकतं. ह्या गोष्टींचा लोकांमध्ये एक्सेप्टन्सच नाहीये. डिप्रेशन हा आजार लोक एक्सेप्टच करत नाही, रादर फॅमिलीच एक्सेप्ट नाही करत. म्हणजे मी म्हंटल ना माझे आई वडील टचवूड की ते मला लाभले की वेळेत त्यांनी मला सावरलं की मी रात्री 2-2, 2:30 वाजता रडत होते खूप जोरजोरात. तर माझी आई रामरक्षा म्हण किंवा मग समजून सांगणं म्हण की सगळं होत असतं व्यवस्थित. तर त्या काळामध्ये अगोदर माझे आई वडील माझे मित्र झाले की तो घट्ट म्हणजे त्यांनी मला एक साथ दिली. त्यांचा आमचा तिघांचा बॉन्ड जरा जास्त घट्ट झाला तिथून. आणि त्यांनी अजिबात हे नाही केलं की आपण डॉक्टरांकडे नको जायला किंवा लोक काय म्हणतील ह्या गोष्टींमधनं त्यांनी विचारच नाही केला की हा ओके डिप्रेशन आहे, हे फेजेस आहे आणि दवाखान्यात दाखवणं गरजेचं आहे. सो मी थेरपी घेतली आणि मला सांगायला आवडेल की तुम्ही डिप्रेशन ओळखा. आणि दुसरं म्हणजे की कूल वाटते म्हणून डिप्रेशनचे कोट्स नका टाकू. डिप्रेशन कम्प्लिटली वेगळी फेज आहे, सॅडनेस खूप कम्प्लिटली वेगळी फेज आहे. तुम्ही अगदी 4-5 दिवसासाठी सॅड झाल्यानंतर हसू शकता, खेळू शकता, ते डिप्रेशन नाही आहे. डिप्रेशन हे खूप लॉंग टर्म आहे आणि खूप वेळ जातो त्याच्यामध्ये, तुम्हाला ओळखायलाच भरपूर वेळ जातो. डिप्रेस आहे आणि म्हणजे मी अक्षरशः जवळपास एक 15 दिवसाच्या काळामध्ये नाही म्हटलं तरी 10 किलो वजन वाढलं होतं माझं एक्स्ट्रीम डिप्रेशनमुळे. येस. आणि मेडिकेशन
वगैरे, म्हणजे माझं वजन खूप कमी होतं आणि एकदमच 10-15 दिवसातच 8 किलोचा गेन. सो ह्या गोष्टी तुम्ही ओळखल्या पाहिजेत की अशा अशा असतात आणि प्रत्येकाने बोललं पाहिजे, येस, ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आणि तुम्ही जसे शारीरिकरित्या आजारी पडता तसेच मानसिक स्वरूपात सुद्धा आजारी पडू शकता, हे अगदी कॉमन आहे. हे लोकांनी ओळखलं पाहिजे. आणि अगदी जवळचे 3 मित्र 2 मित्र असे असावेत नक्कीच की त्याच्यासोबत आपण ते डिप्रेशन, अँझायटी जेही फील होते ते सांगितलं पाहिजे. आणि मित्रांनी सुद्धा, प्रत्येकाने ऍक्च्युली ना, हे आजकाल खूप जास्त प्रॉब्लेम वाढतोय आपल्या भारतामध्ये आणि ग्लोबली खूप जास्त प्रॉब्लेम वाढतोय आणि त्याला खूप सारी कारणं आहेत. पण सुरुवातीला आपण ते ओळखलं पाहिजे आणि योग्य ती ट्रीटमेंट त्या हिशोबाने घेतली पाहिजे. त्यात लाजायला नाही पाहिजे. कसं होतं माहितीये का की आपल्या सोसायटीचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही तर डॉक्टर आहात, तुम्हाला माहितीच आहे की सोसायटीचा ऍक्च्युली खूप मोठा प्रॉब्लेम असा आहे की अरे तिला ना गोळ्या चालू आहेत, वेडी झाली आहे. तर ना तो जो एक काय म्हणतात ते मी म्हटलं ना व्हॅलिडेशन, नेहमी ते सोसायटीकडनं, सोसायटी आपल्याला काय म्हणेल, सोसायटी आपल्याला काय म्हणेल, याच गोष्टीवरनं आपण आपलं आयुष्य ठरवत असतो की अरे याला काय वाटेल मी असं जर वागले तर. इव्हन लग्न सुद्धा आपण, लोकांना काय वाटेल हिने जर दुसऱ्या कास्टमध्ये लग्न केलं, लोकांना काय वाटेल ही अशी वागली तर, किंवा लोकांना काय वाटेल जेव्हा हिच्या नवऱ्याने हिला सोडून दिलं तर, लोकांना काय वाटेल याचमुळे आपण जगतोय. आपल्याला काय वाटेल हे आपणच विसरत चाललोय. सो जेव्हा आपल्याला काय वाटेल हे आपण ठरवतो ना, तेव्हा तुम्ही सुखी होतो. म्हणून मी म्हंटल ना की तुम्ही म्हणा तुला भीती नाही वाटत का, नाही, मला माझ्यासाठी लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा मला माझ्यासाठी काय आवडतं हे बघून मी जगते, त्यामुळे मी हॅपी आहे. असा ही मेंटल स्टेट फार कमी लोकांची आहे की लोक काय म्हणतात त्याच्याशी मला काहीही नाही, मी माझं काम. आणि एक आहे बरं का की नेहमी, म्हणजे माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं की हे बघ, जोपर्यंत लोक तुला 4 घास आणून देत नाहीत तोपर्यंत ते विचार काय करतात त्याचा विचार नाही करायचा. तू तुझ्यासाठी कमावतेस ना, तू तुझी फॅमिली तुझ्यासाठी कमवते ना, दॅट्स इट, दॅट्स मॅटर द मोस्ट. एक सेंटेन्स आहे ते मला खूप आवडते की म्हणजे लोक काय विचार करतायत याचा विचार तुम्ही करणार, मग तुम्ही काय, लोक काय विचार करणार. खूप मस्त आहे की प्रत्येकाने आपल्यापुरता इन द सेन्स की लोक काय बोलतील किंवा त्यांच्या काय कमेंट्स असतील याला घाबरायला नाही पाहिजे. आपण आपलं काम करत राहायला पाहिजे. आता आपण तुझ्या रोस्टिंग चॅनलकडे येऊयात. म्हणजे जसं आपण सुरुवातीलाच डिस्कस केलं की खूप कमी लोक आहेत या कॅटेगरीमध्ये काम करणारे. याचं काय आरपीएम वगैरे जास्त असतो का? आरपीएम म्हणजे नाही, असं काही नसतं. आरपीएम फक्त टेक्निकल चॅनलचा जास्त असतो. हा, आणि बाकी मग जो नॉर्मल चॅनलला असतो तोच आम्हाला भेटतो. याला जास्त स्कोप आहे असं वाटतं का? हा, स्कोप आहे. कारण कसं आहे माहिती, मी मगाशी पण म्हटलं ना की हे बघा कसं असतंय की कमेंट्स मध्ये लोकांच्या प्रचंड क्रिएटिव्हिटी आहे. तर ते कमेंट्स करणारे एवढे लोक आहेत की त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे मी बोलून दाखवते. त्यामुळे मला बघणाऱ्यांची संख्या वाढते आणि लोक अरे हे तर मलाच बोलायचं होतं, तू जस्ट आमची माउथ पीस झाली. बरेच कमेंट्स येत असतील की माझ्या मनातलं बोललीस. एक्झॅक्टली. तर मग त्याच्यामुळे तुम्ही लवकर ग्रो करता. याच्यामध्ये फार कमी लोक आहेत आणि असं आहे की लोकांकडे प्लॅटफॉर्म नाहीये. हा, म्हणजे आहे प्लॅटफॉर्म, पण मग तेच की तुम्ही कसे दिसता कॅमेरामध्ये किंवा तुमचा आवाज कसा येतो. मला असं वाटतं की बरीच लोक तर घाबरत असतील हे करायला, कारण शेवटी त्यांचं बाउन्स बॅक कसा येणार आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे की आपण एखाद्याला रोस्ट करतो तर तो कुठल्या लेवलवरती जाऊन बॅकलॅश करेल. ते तर झालं. मला तर कायद्याच्या पण धमक्या येतात. हा, म्हणजे एक होता जरा इगोइस्टिक माणूस होता, जरा जास्तच इगोइस्टिक. त्याचा मेल इगो अजूनही कमी नाही झालेला. तो स्वतः म्हणजे फार लगे देवाच्या नंतर माझाच नंबर असा. तर मग त्यांनी कसे कुत्सित मनोवृत्तीचे लोक असतात, त्यांनी मला दिवाळीच्या दिवशी मला मेलवरती एक नोटीस पाठवली. ठीक आहे. तर मग माझं कसं आहे ना, मला लिगल टर्म्स वरती कुठलेही काय आले तर मी अगोदर माझ्या मित्राला फॉरवर्ड करते. माझा मित्र वकील आहे आणि त्याला फॉरवर्ड करते. ही वॉज लाईक की काही नको टेन्शन घेऊ, हे कोर्टाच्या बाहेर 50-50 रुपयात छापून भेटतात, तुला छापायची आहे का? नाही. तर म्हणे ह्याची प्रिंट आउट काढून घे, आपण चणे-फुटाणे खाऊ याच्यात. सो दिवाळीच्या दिवशी त्याने मला ते पाठवलेलं आणि त्याचं असं झालं की मी खूपच घाबरेल आणि माझी दिवाळीच वाईट जाईल. आणि त्याने ते त्याच्या कम्युनिटीला लावलं की हॅपी दिवाळी वगैरे, माझं नाव टाकून अमुदिदा वगैरे. सो असे लोक आहेत. या लेवलला जाऊन बॅकलॅश जातो की मी तुझ्यावरती लिगल कारवाई करेल आणि असं तसं. खरं सांगू का, ते होते का? मला तो एक प्रश्न विचारायचा. सो होते, होत नाही असं नाही. पण काय माहितीये का की क्रिटिसिझम करण्याचे काही नियम आहेत, चौकटी आहेत. त्या चौकटीच्या बाहेर मी कधी जात नाही.
तर मी कधी कोणाला पर्सनल लेवलवरती हेट देत नाही, कधी कोणाच्या दिसण्यावरती बोलत नाही, कधी कुणाचं प्रायव्हेट आयुष्यामध्ये किती अफेअर्स आहेत किंवा किती याच्यावरती मी कधीच बोलत नाही. जे मला त्यांच्या चौकटीत दिसतं, म्हणजे ज्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर एक्झॅक्टली जे त्यांनी डॉलर लावून विकले त्याच्यावरतीच बोलण्याचा मला अधिकार आहे. हा, आणि सोशल मीडियाच्या ज्या केसेस असतात त्या कोर्टामध्ये स्टँडच होत नाही, म्हणजे अगदीच नाहीत होत. की जेव्हा तुम्ही खूप एक्स्ट्रीम लेवलवरती हेट देता किंवा एक्स्ट्रीम लेवलवरती एखाद्याच्या अस्तित्वावरती समाजाच्या भावना दुखावल्या किंवा आता माझ्याकडनं चूक झाली होती मागे एकदा, आदिवासी समाजाच्या माझ्याकडनं थोड्या भावना दुखावल्या गेल्या होत्या, मी सरळ एक्सेप्ट केलं, तेवढा पार्ट ट्रिम केला आणि माफी मागून टाकली. सो माझ्याकडनं खूप अनावधानाने झालेल्या गोष्टी. सो होतात केसेस, काही होतात किंवा तुम्हाला नोटीस वगैरे पण येऊ शकते, पण एक आहे की तुम्हाला जेल वगैरे अगदीच काय होत नाही असं. म्हणजे पण तेही चौकटीत राहूनच करायला पाहिजे, नाही तर आपल्यात आणि त्यांच्यामध्ये काही फरक राहणार नाही. असंच म्हणजे तुम्ही जे चूक काम करताय त्याला आरसा दाखवण्याचं काम मी करते, पण मी ते करताना सुद्धा अगदी पातळी सोडणार नाही, अशा पद्धतीचं आहे. खूप छान. मी खूप नाही पण 2-4 व्हिडिओज पाहिले तू बनवलेले रोस्टिंग, आणि बाकीचे कॅरी वगैरे अशा बऱ्याच रोस्टर्सचे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर हे फार डिफिकल्ट आहे असं पण मला थोडंसं जाणवलं. कारण एखाद्याला रोस्ट करण्यासाठी अख्खं त्याचं चॅनल धांडोळा मारायचा, त्या चॅनलचा, त्याच्यातून जे पीसेस रोस्ट करायचे ते काढायचे, ते व्हिडिओज जमा करायचे, त्याच्यावरती स्क्रिप्ट. किती अवघड असतं बरं, मला तर फार अवघड वाटलं हे सगळं. तर ऍक्च्युली म्हणजे माझं कसं आहे माहिती का, मी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त महत्व देते. की मला 8-8 दिवस लागतात व्हिडिओ करायला, कारण ऍज आय सेड की मी ना मेंटल हेल्थला प्रायोरिटी देते. की मी कधी कधी खूप रडते पण ह्या सगळ्या लोकांचे व्हिडिओ बघून, कारण या लोकांमध्ये सेन्सिटिव्हिटीच नाही राहिलेली. की अरे हे लोक कसं आहेत, स्वतःचं मूल आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलंय, ते त्याला शूट करतायत आणि बॅकग्राऊंड म्युझिक एकदम सॅड लावून युट्यूबला ऍड लावून विकतायत, म्हणजे स्वतःच्या लेकरांचं आजार पण विकतायत. एक्झॅक्टली. तर आणि तेच मग युट्यूब फॅमिलीला कळलं पाहिजे की आमच्या लेकरांना काय झालंय असं म्हणून. तर ना मला हे खूप डिप्रेसिंग वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये आजारपण किंवा दवाखाना हा एक बॅड फेज मानला जातो, की आपण विसरण्याचा प्रयत्न करतो की माझ्यासोबत असं असं झालेलं आहे, दवाखान्यामध्ये खर्च म्हणा किंवा मग ते सुया लावणं म्हणा किंवा व्हॉट एव्हर जे काही, तर तो बॅड फेज मानला जातो. सो ते सगळं बघणं, ते सगळं त्याच्यावरती पंचलाईन काढणं किंवा त्याच्यावरती लिहिणं हे खूप डिफिकल्ट आहे. मग आहे की 7-8 व्हिडिओ किंवा त्यांचे पूर्ण चॅनल बघा, त्याच्यामध्ये त्यांनी कुठं काय हिपोक्रेसी केली आहे, आता काय हिपोक्रेसी केली ते बघा, त्याच्यावरती स्क्रिप्ट लिहा. तर ते खूप डिफिकल्ट वाटतं मला पण, रादर बऱ्याच लोकांनाही वाटतं, कारण आम्ही सगळेजण जेव्हा एकमेकांशी कॉलवर बोलतो ना, आमचं होतं, म्हणजे माझं अनमोलचं नेहमीच बोलणं होतं. अनमोल वॉज लाईक की ताई यार हे खूपच डिफिकल्ट आहे, हे खूपच क्रिंज आहे. मग असं असतं की यार ठीक आहे अनमोल, आता काय करणार, आपल्याकडे दुसरा ऑप्शन पण नाही आहे. आता याच्यात मला 2 पार्ट आहेत. फॅमिली व्लॉगिंग वाढते आणि खूप खालच्या लेवलला वाढते, पण ती का वाढते? कारण त्यांना जे एक्सपेक्टेड रिझल्ट आहेत ते मिळतात. मला काय पाहिजे, व्ह्यूज पाहिजेत, मला सबस्क्रायबर पाहिजेत, मला लोकांचं अट्रॅक्शन पाहिजे, सगळं मिळतंय त्याच्यामध्ये. याच्यात 2 गोष्टी आहेत की हे जे व्लॉगर्स आहेत किंवा जे क्रिंज कंटेंट बनवतात यांच्या काय लिमिट्स असायला पाहिजेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण बोललो की लोक बघतायत म्हणून हे बनवतात, लोकांनी सुद्धा काहीतरी चांगलं बघायला पाहिजे. यांना जर एंटरटेन नाही केलं तर हे आपोआप थांबणार आहे. अगदी याच्याबद्दल तुला काय वाटतं की म्हणजे लोकांचे काय लिमिट्स ठेवायला पाहिजेत लोकांनी, आणि या लोकांनी क्रिंज कंटेंट बनवणाऱ्या किंवा फॅमिली ब्लॉगर्स यांनी कुठपर्यंत थांबायला? फॅमिली ब्लॉगर्स काय करतायत ना की फ्युचरचा विचार नाही करत आहेत. म्हणजे स्वतःच्या मुलाला एक्सप्लॉइट केलं जातं, लहान मुलींना एक्सप्लॉइट केलं जातं. सीन असा आहे की अक्षरशः लहान मुलं मुली बिना चड्डीचे पण दाखवतात. असं बोलायला नाही पाहिजे पण आहे. आता आज जर तुम्ही तुमचा मुलगा असा दाखवतोय नग्न अवस्थेमध्ये व्हिडिओमध्ये, पुढचे 10-20 वर्षानंतर जेव्हा तो हा व्हिडिओ बघेल त्याला डिप्रेसिंग नाही वाटणार का? की आपल्याला कधीतरी आपल्या आई वडिलांनी असं दाखवलंय, आपलं रडणं आपल्या आई वडिलांनी रेकॉर्ड केलंय. अगदी लहान पण नसतात, चांगली म्हणजे 5-6 वर्षाची मुलं वगैरे, की आपले आई वडील असा कसा विचार करू शकतात किंवा आपल्याला ऍज अ कॉन्टेंट म्हणून यांनी जन्माला घातलंय का? मी तर माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी म्हणते की ब्लॉगर्स लोकांच्या घरामध्ये लहान लेकरू जन्माला नाही येत, कॉन्टेंट जन्माला येतो. आता मागे ना युट्यूबवरती एक सरसगट एक हे चालू झाली होती, स्कीम चालू होती की सगळेच मराठी ब्लॉगर प्रेग्नेंट होत्या.
एकाच वेळेस. हो. हा, मग प्रेग्नेन्सी हा एक कॉन्टेंटच झाला होता. मग ते असं होतं की अरे तुम्ही मूल जन्माला घालताय कॉन्टेंटसाठीच घालतायत का? सो या, तर तुम्ही थांबलं पाहिजे तिथे. तुम्ही तुमच्या लहान मुलांचं कन्सेंट घेतला पाहिजे किंवा तुम्ही तुमच्या लहान मुलांची प्रायव्हसी जपली पाहिजे की खरंच हे त्यांना आवडेल का पुढे जाऊन. आता लहान मुलगा रडतय, विवळतय, त्याला लागलंय आणि कन्सेंटची पण गरज, थोडं सेन्सिटिव्ह झालं तरी लक्षात येईल ना. आणि लहान मुलगा रडतय, विवळतय आणि आई वडील मस्त त्याला शूट करतात. म्हणजे आणखी एक ब्लॉगर आहेत, त्यांची भाची त्यांच्याकडे राहते. आता मला सांगा, तुमची भाची तुमच्याकडे राहते, तुम्ही तिच्या युनिफॉर्मचा बॅच पण शूट करते, ती कुठल्या शाळेत जाते ते शूट करतात. बॅक इन द माइंड तुम्ही हा विचार नाही केला की आपल्याला बघणारे सगळेच चांगले लोक आहेत का? जर कुणी तिच्या शाळेत जाऊन तिला किडनॅप केलं किंवा तुम्हाला नंतर पैसे मागितले, कारण एवढे मोठे ब्लॉगर आहेत त्यांच्याकडे पैसा येत असेल, हा विचार कधी केलाय का? कधीच नाही विचार करत. हे म्हणजे सेकंड थॉटच नाहीये या माणसांच्या आयुष्यात. ते इथं थांबलं पाहिजे. दुसरं म्हणजे की ना, आपली जी गृहिणी आहे किंवा आपली जी अर्धांगिनी आहे ना, तिचं प्रायव्हसी जपा. तिला काय आवडतं सांगायला, तिला काय सांगायला नाही आवडत हे सांगा. मी मगाशी तुम्हाला जे सुहागरात बद्दल बोलले की आम्ही दोघांनी रूम मध्ये फर्स्ट नाईटला काय केलंय हे ब्लॉगर हसून हसून सांगतायत. अरे इन डिटेल सांगत होता. हा, म्हणजे सांगत होतं की हिनं कसं रिॲक्ट केलं तिथं. म्हणजे तिला विचारतोय की तुला हनीमून म्हणजे काय माहितीये का, तू कधी गोव्याला गेली, ती अनकम्फर्टेबल होतीये. ठीक आहे, तर एक असतं ना की तुमचा पार्टनर आहे, त्याचा कन्सेंट प्रत्येक गोष्टीत घ्या की तुला आवडेल काय मी याच्याबद्दल बोललेलं. की जेव्हा माझंही लग्न होईल तेव्हा माझ्या पार्टनरला मी विचारेल की तुला आवडेल का माझ्यासोबत कॅमेरा शेअर करायला, रादर त्याच्या फॅमिली आवडेल का माझ्यासोबत शेअर करायला कॅमेरा. सो या लोक जरा जास्तच फ्रँक होत चाललेत, तर तिथे थांबलं पाहिजे लोकांनी. स्वतःच्या लहान लेकरांचा विचार केला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की ऑडियन्सनी ना फिल्टर लावले पाहिजे की असायला पाहिजे व्हॉट इज गुड फॉर युअर मेंटल हेल्थ. की कुठल्या गोष्टी तुम्ही कुठली गोष्ट बघितल्यानंतर तुम्ही 4 गोष्टी शिकू शकतात. की रेसिपीजचे चॅनल भन्नाट आवडतात मला, गोष्टींचे चॅनल मला आवडतात, किंवा मग मला असं खूप गोष्टी आहेत की ज्या बघितल्याने तुम्ही शिकू शकता. इन्स्पिरेशनल सक्सेसफुल लोकांच्या स्टोरीज. किंवा ब्लॉगर्स पण आहेत बरं, खूप सुंदर आहे. काही ब्लॉगर्स जे आहेत ते फॅमिली ब्लॉग खूप छान करतात हिंदीमध्ये, संभावना सेठ वगैरे. ते त्या लोकांना बघा ज्याच्यातून तुम्ही काहीतरी शिकू शकता. सो मला असं वाटतं की तिथे लोकांनी फिल्टर लावले पाहिजेत. आणि ब्लॉगर्स लोकांचं तर अवघड. यांना थांबवण्याचा फक्त एकच पर्याय आहे की लोकांनी थांबलं पाहिजे, तर हे थांबतील. नाही तर तितक्या लेवलवरती तुम्ही बघितल्यानंतर 3 सेकंदात त्यांच्या अकाउंटला $1 जमा होतो. त्यांना काही फरक पडत नाही तुमच्या मेंटल हेल्थचा, त्यांना काही फरक पडत. त्यांनी लाजा विकल्यात. मी ह्या भाषेत बोलेल की निर्लज्ज झालेत. मी आता व्हिडिओमध्ये पण म्हटलं की त्यांचं म्हणणं असतं की म्हणजे आता हे बोलू की नको मला माहित नाहीये, पण मी माझ्या व्हिडिओमध्ये की सर्रास डबल मिनिंग बोलतात की मला चौथ्यांदा माझी बायको प्रेग्नेंट राहिली, झोपेत धक्का लागला म्हणून झालं. इथपर्यंत लोक घाण बोलतात. आणि इतकं अडाणी माणूस आहे जो व्लॉगर झाला, तो इतका अडाणी आहे. त्याचं म्हणणं होतं की मला झोपेत प्रेग्नेन्सी टेस्टवरती 4 रेषा दिसल्या म्हणून माझ्या बायकोला जुळे होणार आहेत. प्रेग्नन्सी किटवरती 4 रेषा दिसल्या. हा, म्हणजे त्याला झोपेत तसं दिसलं आणि त्याला असं वाटलं की मला जुळे होणार आहेत. आणि आय वॉज लाईक की काय माणूस आहे हा, ज्याला प्रेग्नन्सी किट रीड करता येत नाहीये, तो ब्लॉगर आहे. की मला असं वाटतं की चांगले पैसे कमवतो. मी यांना रोस्ट करते की बावळट आहे. प्रेग्नन्सी किट वरती 4 रेषा म्हणजे मला जुळे होणार आहेत. बरं तर बरं हे नाही म्हटला की 4 रेषा म्हणजे मला 4थं लेकरू होणार आहे. खूप भयानक क्रिंज लोक आहेत. आतापर्यंत पाहिलेला सर्वात क्रिंज कंटेंट खूप आहेत. तसं मी म्हणाले ना, सर्वात म्हणजे त्यावेळेस मी अगदी असे राजा ब्लॉग म्हणून आहे आणि एक लेडी आहे, ती आजकाल सगळ्यांवरती केसेस करत सुटली आहे. मी नाव नाही घेत तिचं, पण शी इज क्रिंजिएस्ट पर्सन. म्हणजे क्रिंज इथे, आणि ती डायरेक्ट 10व्या मजल्यावरती. मग क्रिंजच्या तिचा मुलगा आजारी, व्हिडिओ, तिला नवऱ्याने टाकला व्हिडिओ, नवऱ्याने मारला व्हिडिओ, सासूने टाकून दिला व्हिडिओ, आईसोबत भांडण झालं व्हिडिओ, भावासोबत भांडण झालं व्हिडिओ, सगळ्याच गोष्टींचा कॉन्टेंट आहे. टाकी धुतली आम्ही पाण्याची त्याचाही व्हिडिओ. हा, आणि तिने एक पोपटांची पिल्लं पाळली होती छोटी छोटी, आणि इंडियन पॅरट पाळणं गुन्हा आहे, मी नाही पाळू शकत ते. तर तिने ते पाळलं. मी त्याला कॉल आउट केलं की तू इंडियन रिग्नेट पॅरट नाही पाळू शकत.
मग मी तिकडे त्या कोटकडची आहे, तिकडच्या सगळ्या, मी पत्रकार आहे बेसिकली, माझं शिक्षण सगळं जर्नलिझम मध्ये झालेलं. मग माझ्या ओळखी होत्या तिकडच्या पत्रकारांशी वगैरे, तिकडून नंबर काढले, पोलिसांना, वन विभागाला सगळं दिलं. दुसऱ्या दिवशी ते पॅरेड जमा झाले. हा, सो ती खूप क्रिंज आहे. तिला ना समाजाची जाणीवच नाहीये. तिच्यासाठी मोबाईल हाच सगळा समाज आहे. मग लोक काय म्हणतात ह्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. सो शी इज कमेंट्स वाचत पण नसतील, डिलीटच करते ती. पॉझिटिव्ह कमेंट्स ऑफ करण्याचं पण सेक्शन आहे आपल्याकडे. तिला पॉझिटिव्ह कमेंट्सच नसतात. कमेंट्सचा तर विषयच नाहीये. तिचं कसं झालंय माहितीये का, व्ह्यूज येत आहेत ना, पैसे येत आहेत ना, बास. म्हणजे तिचं कसं आहे की ती म्हणजे भक्त वगैरे, देवाची खूप महान भक्त असं दाखवते की मी खूप करते देवाचं, मी खूप हे करते असं तसं. आणि रिसेंटच्या काळामध्ये तिचं एक प्रकरण पकडलं गेलं. ती अश्लील स्टोऱ्या सांगते दुसऱ्या चॅनलवरती. हा, सो ह्या लोकांची अशी रूप आहेत. मी म्हणतो ती एक्स्ट्रीम क्रिंज आहे. मी तिला बघितलं की मीच डिप्रेस होते. मी आता तिच्यावर विषयच सोडून दिलाय. तुम्ही तिला रोस्ट केलेलं खूपदा. ओके, आता हे पुढचे प्लॅनिंग्स काय आहेत तुझे? म्हणजे रोस्टिंगच करायची की आणखीन काही? नाही, माझं एक दुसरं चॅनल आहे ब्लॉगिंगचं, ज्यामध्ये मी ट्रॅव्हल ब्लॉग टाकेल, किंवा मग अशी म्हटलं ना की माझे जे बाकीचे कलागुण आहेत तिथे टाकायला मला आवडतं. स्वयंपाक करणं म्हणा, किंवा मग ड्रेस शिवणं म्हणा, किंवा कुठे ट्रॅव्हल केलं तर ते पेंटिंग्स वगैरे, तर तिकडे टाकायला मला आवडेल. आणि या रोस्टिंग कंटिन्यू करेल मी नक्कीच, कारण क्रिंज जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत माझी रोस्टिंग नाही संपणार. जसं आता आपण फॅमिली ब्लॉग्स आणि क्रिंज कंटेंट हे पाहिले, तसं खूप मोठ्या मोठ्या लेवलवरती खूप क्रिंज लोक आहेत असे मी पाहिलेत. मला असं वाटतं की हे या लेवलवरती काय, हा माणूस आमदार आहे? म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो, हा माणूस खासदार आहे? लोकांनी याला निवडून दिले? इतक्या म्हणजे क्रिंज टाईपचे लोक आहेत राजकारणात देखील आणि चित्रपट सृष्टीत देखील. मग येत्या काळात यांना काय रोस्ट करणार नक्कीच. एक म्हणजे एका पक्षाची स्पोक पर्सन आहे आणि त्याच पक्षाचे दुसरे स्पोक पर्सन आहेत. दोघेही प्रचंड क्रिंज आहेत आणि त्यांचं आपसात भलतच जमतं. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये दिसतं त्यांचे. पण ते पक्ष फुटलेले. हा, आता फुटलेले. आता फुटलेले. ठीक आहे. तर तिने ना फार पूर्वी प्रभू श्रीरामांबद्दल एक वक्तव्य केलं होतं की प्रभू श्रीरामांनी एका क्षव माणसाच्या सांगण्यावरनं सीतामातेला टाकून दिलं. पण सीतामातेने त्यांच्यावरती परत प्रश्न केला का की तुम्ही पण शबरी सोबत 14 वर्ष बोरं खात होते, मग हमने तुमको देखा, तुमने हमको देखा, कुछ हुआ की नाही. एवढं खालच्या पातळीवरती जाऊन प्रभू श्रीरामांबद्दल वक्तव्य केलं. आणि नंतर कट टू रिसेंटचा काळ. मग आताच्या काळामध्ये ज्यांची हंजी करतायत, किंवा मग जे एका पर्टिक्युलर पक्षाचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्यामध्ये हे तर म्हणे प्रभू श्रीरामांचा आदर्श आहेत, एक भाणी एक वचनी एक पत्नी. म्हटलं त्यांना तुम्हाला चांगलं म्हणायचं की वाईट म्हणायचंय? एक्झॅक्टली. आणि आता नाही, ज्या पहिले श्रीरामांना वाईट म्हणत होत्या आणि आता तुम्ही तुमच्या पक्षाध्यक्षाला श्रीराम म्हणताय, म्हणजे तुम्हाला. हा, मग तेच ना. आता ते कळणाऱ्यांनी कळून घ्यावं की ही आपली तारीफ आहे का. म्हणजे आता त्या अध्यक्षांना कळलं पाहिजे की बाई ही नेमकं आपल्याला म्हणते काय. तर असे खूप क्रिंज लोक आहेत, किंवा मग काहीचे काही वक्तव्य करणार राजकारणी तर मुळात असे आहेत. मी तुम्हाला एक सांगू का की आपल्या देशाचा प्रॉब्लेम काय आहे की 8वी 9वी 10वी पास MLA वगैरे होतात, आणि आपल्यासारखे वेल एज्युकेटेड लोक आहेत, किंवा मग IAS IPS अधिकारी जे आहेत हे यांची हंजी करतात. हा सगळ्यात दुर्दैवाचा गोष्ट आहे. म्हणजे आता रिसेंटचं पुण्याचंच प्रकरण पोर्श जे झालं, तर त्याच्यामध्ये राजकारण्यांनी जाऊन रात्री 2:30 वाजता सगळंच बदललं. आणि राजकारणी फार काय असं एज्युकेटेड वगैरे नाही असं नाही. सो ते मला असं वाटतं बरं का की ह्या लोकांनी आपणच थोडंसं कुणाला इलेक्ट करायचं याबद्दल विचार केला पाहिजे. आणि सुरुवात तर आपण म्हणजे सुशिक्षित लोकांनी त्याच्यामध्ये उतरणं. आता रिसेंटच्या काळामध्ये की मी तर कुणाचंच नाव नाही घेणार की 8वी पास वगैरे निवडून आलंय, आणि त्या लोकांचं आपल्याला पुढचे 5 वर्ष ऐकायचंय. ज्या माणसाला एज्युकेशन बद्दल काहीच माहिती नाहीये, स्वतःच काही नाहीये, आणि त्यांनी आता एका पर्टिक्युलर शहरासाठी युनिव्हर्सिटीज आणणं किंवा मुलांच्या शिक्षणासंदर्भात निर्णय घेणं हे त्यांच्या हातात आहे. हे किती मोठं दुर्दैव आहे. हे बऱ्याचदा असंही पाहिलं जातं की म्हणजे 12वी फेल 10वी फेल शिक्षण मंत्री असतात, डॉक्टर नाहीत तरी आरोग्य मंत्री असतात. अशा पद्धतीची उदाहरणं सुद्धा खूप पाहायला भेटतात. आणि करप्ट आहे, म्हणजे बेसिकली सगळी सिस्टीमच करप्ट आहे. सो ते खूपच वाईट आहे. म्हणजे
काय म्हणतात 0 पासून ते 10 पर्यंत जर सिस्टीम असेल तर सगळेच करप्ट आहेत. कुणीच असं नाहीये की जे करप्ट नाहीये. पोर्शेचं जे झालं उदाहरण त्याच्या वेळेस तर म्हणजे की अगोदर रिपोर्ट्स बदलले. आता कसं आहे माहिती का, आपला जो कायदा आहे तो असा आहे की तुम्हाला एव्हिडन्सच लागतात. आता ब्लड रिपोर्ट बदललेत, त्याच्यामुळे केस स्टँड होणारच नाही. कितीही म्हटलं किंवा कितीही आक्रोश केलं तरी केस स्टँड होणारच नाही, कारण एव्हिडन्सच नाहीये. आणि हा म्हणजे कायद्यामध्ये पळवाटा खूप आहेत. एका गुन्हेगाराला इझिली बाहेर काढू शकते आपली न्यायव्यवस्था. सो ते खूपच वाईट आहे, खूपच. मगाशी बोलता बोलता तू सांगितलंस तू जर्नलिझम केलं. हो. अच्छा, मग पत्रकारितेमध्ये काही करण्याचा आहे का विचार येत्या काळात? पत्रकारितेमध्ये म्हणजे याच्या आधी मी रेडिओमध्ये काम केलंय, एका रेडिओ जॉकी म्हणून. नाही, मी तिथं पूर्ण त्यांचं टेक्निकल सांभाळत होते. हा, आणि त्याच्यानंतर एका न्यूजपेपर मध्ये पण काम केलंय, एका न्यूज इन्स्टिट्यूट मध्ये पण काम केलंय. सो तिकडे काम केलं आणि नंतर कळलं की 9 to 5 आपण नाही करू शकत. अच्छा, आपण हे क्रिएशन करू शकतो असं आहे. पण जे करतेस तू खूप भन्नाट करतेस. थँक्यू सो मच. आणि तुम्ही मगाशी ते ऍक्ट्रेस बद्दल बोललात, तर या ऍक्ट्रेस लोकांना रोस्ट करायला आवडेल मला. रिसेंट कालचाच इंटरव्ह्यू. कुठल्या ऍक्टरला करणार आता येत्या काळात रोस्ट? म्हणून जरा सांगते की आता काल कुणाचा तरी इंटरव्ह्यू व्हायरल झाला म्हणे मला बिअरचे डोहाळे लागले म्हणे, बिअरचे डोहाळे. सो मला असं वाटतं बरं का की मराठी ऍक्ट्रेस ज्या आहेत त्या ना थोडस ओव्हर फ्रँक होतात. ओव्हर शेअरिंग जी असते ना ती हार्मफुल असते, की तुम्हाला कळलं पाहिजे की काय शेअर करायचंय, काय नाही शेअर करायचंय. तर तुमच्याशी मी एवढ्या वेळ बोलते पण मी माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलणार नाहीच. तुम्ही मला कितीही खोदून प्रश्न विचारणार, मला नाही आवडत शेअर करायला. सो असा एक प्रॉब्लेम आहे त्यांचा की ते उगाच काहीतरी कुप्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करतात. अच्छा, आता हे बिअरचे डोहाळे लागलेत हे अगदीच सांगण्यासारखं होतं का? नाही, पण जस्ट बिकॉज ऑफ मी किती फॉरेन कल्चरला फॉलो करते किंवा मला मला महाराष्ट्रीयन फूड खावंच वाटत नव्हतं, मला सगळं सलाडच खावं वाटतं इथपर्यंत त्यांनी सांगितलेलं, किंवा मोहऱ्या घरभर पसरलेला. अरे तुम्ही काय सांगताय? तुम्ही तुमच्या पॉडकास्ट मधनं काय शिकवताय लोकांना? लोकांनी काय एंगेज व्हावं 30-40 मिनिटाच्या पॉडकास्ट. बरोबर. सो या मराठी ऍक्ट्रेसला रोस्ट करायला आवडेल मला नक्कीच, आणि आम्हाला पण पाहायला नक्कीच आवडेल. या नोटवरती आपण थांबूयात. येस. कसं वाटलं तुला इथे? मला भारी वाटलं आणि आय जस्ट लव्ह युअर स्टुडिओ वाईब्स. मला खूप छान वाटलं. म्हणजे मी जास्त जे आहे ते मी वाईब वरती खेळणार आहे, किंवा मला असं कुठल्याही वाईब छान आल्या ना मग माझं तिथं मन रमतं. खूप छान वाईब आहेत, पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं तुला भेटून. अगदीच येण्यापूर्वी एक वेगळी इमेज होती माझ्या डोक्यात पर्सनली, एक रोस्टर आहे, भांडकुदळ असेल किंवा काय, लिटरली असंच वाटत होतं मला की आपण थोडंसं कितपत याच्यासोबत फ्रँक होऊ शकतो किंवा कसा संवाद होऊ शकतो. पण हे 1 तास संवाद खूप जबरदस्त झाला, खूप जबरदस्त वाटलं. आणि येत्या काळांमध्ये हा तर आपला पहिला पॉडकास्ट आहे, पण जर प्रेक्षकांना हे सगळं आवडलं तर पुन्हा आणखीन नवीन नवीन विषयावरती बोलण्यासाठी आपण अमृताला नक्की कॉन्टॅक्ट करू, या मंचावरती घेऊन येण्याचा प्रयत्न करू. आणि येणार ना? सो मच गाईज, नक्की येणार. आणि सर भारी आहेत, सर डॉक्टर आहेत, सरांचं क्लिनिक करून सर हॉबी जपतात या गोष्टीचं मला खरंच खूप कौतुक वाटलं. थँक्यू सो मच सर. आणि थँक्यू सो मच सरांचं प्रेक्षक पण. आणि नुसतं बघताय का, माझ्या पण चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आणि अमृताच्या चॅनलची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये असेल, इंस्टाग्राम, युट्यूब दोन्हीची पण, तिथे पण जाऊन सबस्क्राईब. सरांच्या चॅनलला असंच प्रेम द्या. यासोबतच अजून जेवढे पॉडकास्ट आहेत त्यालाही प्रेम द्या, आणि असंच प्रेम करत राहा. अजून बऱ्याच साऱ्या लोकांना करपवायचं आहे. बाय गाईज. थँक्यू.